काय भाकर बिकर खाते का नाही? तुमचं कुठे लक्ष राहतं खाते की नाही उपाशी राहते तर आहे ना दुसरीकडे लक्ष हो येऊन जाऊन तेच येऊन जाऊन तेच मी तिच्यापेक्षा वेळ तुला जास्ती देतोय काय गोष्टीला काही नाही कमी वेळ भेटतोय कमी भेटतोय अरे ती हाय आता मला पटली होती केली मग आता काय झालं तुला पोरं सोर होत नव्हतं त्या टायमाला मागू मग तुला 3 पोरं झाले पण तेव्हा होत नव्हतं ना. मग आता काय करायचं कुठे काय करायचं जे चाललंय ते चालू द्या तू खा जाय ना पोटाला पोटभर काय जेवायला जाळी ती. मलाही सांगा सवत जर असली तर ती बाई ज्या बाईला सवत असली ती बाई सुधारती का हो एखादी निर्लज्ज असती बरं तिची कशी काय बॉडी झाली पहिली अशी होती अशी झाली आता मग जे निर्लज्ज असलं ना म्हणजे त्याची ती बॉडी काय निर्लज्ज आहे का? हो आहे हाय काय बोलतो तोंडाच्या वड्यानं मला तेच कळत नाही. अहो, बरोबर आहे ना ती फक्त माहितीये का बरं मी तुला- आतून जळते कारण मग खरं प्रेम होतं तुमच्यावर माहितीये का मी मनाभावातून तुम्हाला नवरा मानते ती नाही मानत तुम्हाला माहितीये का ती कशी तर कशी हा ती चांगलीच आहे ना चांगलीच आहे ना मला लय जीव लागते. हो आणि तुम्ही शेवटी रंगारूपावरच केली तिनं ना माग झापतात मला अंड्याची भाजी बनवली होती बाय हा का मला दान खाऊन खालती खाल्ली ती ना स्वयंपाक चांगला करते ना एकच नंबर जशी दिसते तशी नाही ना नाही मग तुझ्या अवतार सारखी साहेब लय चव तुझ्या हा पण तू का तिची एवढी जळती बरं जळत मी कुठे जळते मला जे दिसतं ना तिथं माझी चिडचिड होती दिसतं म्हणजे काय दिसतं दिसतं मला असं बरंच काही पण तुम्ही ना चष्मा लावून बसले तुमचे डोळे झालेत बारीक तुम्हाला काही दिसत नाही यायला मलाही ना भाऊ तुला सांगतो नसती केली परवडली असती कारण तू आहे ना बसता टोला तो उठता टोला तो तिनं काय केलं विचारी ना अहो नसती केली ना तर मी सुधारले असते ना मी थोडी बारीक झाले असते अरे, आणि तुम्हाला तुला- बारीक पण दिसले नसते मग दिसले असते का आता बारीक दिसायला लागली मी मग जाऊ द्या ना एक जाडी एक बारीक आहे मला बारीक दोन्ही आवड- कोणी आनंद आहे मला जाडी बाय आवडती जाडी म्हणूनच जाडी केली ना तुम्ही हा हम्म. पण मला लय खुश करते हो ना लय खुश करते मग जाऊ द्या ना तिच्याकडे मला कशाला गप्पा मारता तिच्यासोबतच गप्पा मारायच्या रात्री ना जो अर्धा तास माही कंबार दाबीत होती हातपाय दाबायची लय गोड वाटलं त्याच्यात तो आहे ना फार हातावर रोग गेला तुला नाही ती हावसच नाही पार हाऊस होती बरं का तिच्या मांडीवर डोकं ठुलं ना ते डोकं चुळून मला झोपी लावलं ती ना हो म्हणून ते डोक्यातले केस गळायला लागले तुमचे चोळून चोळून काय काना भरवायची कामं चाललीत वाटतं. नाही बस मी तर काही बोललीच बस नाही ना, अजून तर बरंच काय सांगायचं होतं तर आलीच तर पकलीच तू ए बस दे. टपकली म्हणजे काय हा. तुला तर लगेच 2 मिनिटं पण सहन होत नाही बरं, ते जेवण बसले केलं की लगेच वासान आम्ही येते जेवण केलं हा काय खाल्लं तीच वांग्याची भाजी आणि चपाती. दुसरं काय म्हणत होतं तुला सवतं दुसरं काय तुम्ही आता घरी येणार तर मी बनवणार ना. नाही तर बुंबील होते अंडे होते ते करून खायचे तुला दोन पण आज तुम्ही इथे काय बसलात. झाले चालूच राहते ऐका ना तुम्ही मला सोन्याच्या बांगड्या केल्यात ना त्या मी आज घातल्यात बघा. वा वा कशा दिसतात. अजून किती अजून कानातलं ते करणार आहे ना हा माझ्याकडे कानातलं नाहीये बघा. घेणार आहे आणि आज बघा मी तुम्हाला लक्षात नाही का आज बर्थडे आहे माझा आज. ए, काय जेवण होते बाट्याला हा काय बोलले जेवण काढू तुझ्या बाट्याला तुम्हीच ठेवा ना गाव पंगत द्या गाव पंगत आणू 4-5 बोकडे नाही मरतो 4-5 बोकडे 4-5 बोकड्यांका 10-12 सांगा चांगले अरे तू आडो ना का बोला जावाकडे असं काय बोलतेस माझा वर्षातून एकदाच बर्थडे आहे. त्या करंट अहो मी म्हणते माझ्या बर्थडेला तुम्ही कधी 50 रुपयाचा रवा तरी भाजला का चुलीवर भाजला का गॅस तर सोडूनच द्या तू ही तारीख तुला देणार नाही तारीख birthday होऊन ध्यानात जातो. नाही म्हणे हा नवऱ्याला आता खुश 12 करायचं बोकडे ना तू. कापू राहिले बरं आता तिचा बर्थडे होता ना माझ्या ध्यानात होतं, तिला लागले जुलाब चालू आता केक कापीन कसं जुलाबाला पळून तुला सोन्याच्या बांगड्या केल्या का बरं काय केल्या मला साध्या बांगड्या भरायच्या असल्या की माहिती का ते कसर मरून जाते तू ना- मला पोत घ्यायची असली ते पाह्य वाट्या याचा बंदा कलर गेला तरी लोकांच्या लाजकाज घालते मी आणि तिला सोन्याची पोत करून दिली नाही जाऊ दे ते आवडते नाही तुला आहे ना तुला बघवतच नाही खरं सांगू तर माझी चुकी झाली माझा बर्थडे होता म्हणून म्हटलं चल आज बर्थडे आहे चांगलं मंगळसूत्र सगळं तिला करून देता मी काय केलं ते सांगू ना बघा डीजी सांगू ती गोरी आहे म्हणून मी काय आहे म्हणून तो नाचायचं मी डीजी सांग मी नाचू असं बरोबर नाचते. असं नागिन खेळ असं धिंगाणं घाल का लोक म्हणले पाहिजे अशी नागिन खेळते ना बरोबर तुमच्या नळ्याला पिळा घालते हा 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 तसं काही करू नको माझा म्हणजे एकच नवरा आहे तेवढं मला एवढं एकच नवरा आहे मला का 17 आहे का पण प्रत्येक वेळी तू असं कुचक्यामध्ये का बोलतेस पण? कुचक्यामध्ये मग चांगलं बोलू का काय हो ही सारखी भांडत अशी कजक कशी काय तुमची बायको ही अशी तर ती काय चुकेली माहिती का डस डस मुंगे डस डसू द्या बंद अंगावर सोडू द्या मुंग्या
चढू दे अजून कोण तू पण चढाले बरं मी काय म्हणतो कोशिंबिरी बनू काय कोशिंबिरी कोशिंबीर बनवा पण मी काय म्हणते ते 2-3 बोकडं कापू नका फक्त घरामध्ये अर्ध बोकड कापा आपण घरातले जे आणि फॅमिली अर्धा काय फेकून द्यायचं का अहो फक्त घरातले लोक जेवढा खर्च करू नका आता बांगड्यांनाच किती खर्च झाला कम से माझ्या कम आहे ना 1001 लोकांनी जेवण ठेवायचं आपल्याला एवढं मग आता डीजे लागणारच आहे आणि केक काय ना 25 किलोचा केक आणायचा आहे. ऐका ना मी काय बोलते मला तशीच पोत लागेल मला तशाच बांगड्या लागतील गप रे. हा आणि मी नंतर अगं, आमचं काही बड्डेत शब्दाला केक गप कापू तू. दिला हा तसा केक नाही कापू देणार मी काय गप तुझ्या बर्थडेला सोन्याच्या कानातले केले ना तुला त्यांनी हा सोन आईनं दिले यायच्या जवळ काय आहे माझ्यासाठी काहीच नाही जवळ यायच्या जवळचं सगळं आता तिला तिचा बर्थडेला ना एकदा मी बर्थडे केला ना मी तिला 250 रुपयाची साडी आणली होती 250 रुपये 250 रुपयाची साडी आणली ती आणि मला तर पैठणी आणायची हा ती पैठणी आणा मला 250 रुपयाची साडी आणा पण तू हे प्रेमाने पण तर बोलू शकतेस ना प्रेमानं येईल प्रेमाची भाषा आणि, समजते का मला काय म्हणायचंय तुझी कामं राहिलीत घरामध्ये तू तू घरी निघून जा आम्हाला जरा काही महत्वाचं बोलायचंय हिशोब करायचं हा म्हणजे हा विषय- का या तुम्ही घरी तुमचा हिशोब काढते मी बरोबर अंगावर गरम तेल टाकून तुमच्या माझी हा म्हणजे तू म्हणजे काय या घरी नाराज घरी आल्यावर झालीस पाहते का? तुमच्याकडं लय पैशाचा ऊत आलाय ना तुम्हाला ऐ मग माझी हापसाची बायको हाऊसाची बायको आहे आणि मी कोणती आहे मी कशाची आहे तू आता नावडती झालीस आता निघ या घरी दोघं बी जण मी काय तो अंडे फोडू दोन चार आम्हाला सारखा हो तिकडे लय जळती बघा ती लय जळती पण का असं प्रत्येक वेळेला माझ्या तर असं काही मनामध्ये पण नसतं हा ना मग काय मी आज पोत घातली का आता माझा बर्थडे बांगड्या घातल्या का तर तुम्ही एवढ्या प्रेमाने मला बांगड्या बनवा आता रात्री आपण झोपलो ना तिला झोपच नाही तुम्हाला कसं माहिती लाईट बंद केली का तिनं भांडं आपटलंच लाईट बंद केली का भांडं आपटलंच फार वैताग आला हो का म्हणजे तिची ही आयडिया असते का प्रत्येक गावाला जाय ना कुठे रे हम्म. मी काय म्हणते तुम्ही तिला सोडून का नाही येत माहेरी ती मामा एक मत चालली की आपली घरामधली घरातली भीत आहे ना डायरेक्ट काढायला लावायची आपण झोपलो कधी डुकू डुकू पाहते भीतीवरून यांचं काय चाललं यांचं काय चाललं आता चुळबळ वाटली का त्याने आपल्यालाच वाटा म्हणून आपल्याला पोरग होत नाही खरं सांगू तर नाही ना पोर तर पहिले काढावं लागेल म्हणजे पोर काढलो तू हागदारी बस माहिती का काय तुम्ही पण बरं ऐका ना चला ना आपण ते हॉटेलला पण जायचंय ना आज बिर्याणीची ऑर्डर द्यायची आपल्याला माय मी सगळं काढणारी तू आता आहे ना तू इकडे राखंड आहे मी चालू ऑर्डर द्यायला मी पण येते ना बरोबर तू काय आले तिकडे राखण आहे ना मला कंटाळा आलाय. तू ना तो लय चिकटीचा परपंच आहे. एवढंच कालन तेवढंच कालन एवढं लोक कालन तेवढं लोक कालन मग पैसे जातात ना तुमचे मग जाऊ दे ना तू एका पार किती पैसे तू इकडे बस नको मी येते चला अगं बसता इकडे मी चाललोय ऑर्डर द्यायला आणि तसंच ते जाता तसं बँडवाल्याकडे जातो आता बँड कशाला हवाय आणि माझं काय लग्न आहे का का सांगू नाही तर गौतम पाटील निघा एवढा खर्च करायची गरज नाही सगळ्यांना कळेल माझं वय किती झालंय ते किती प्रेम करतात माझ्यावरती खरंच गेल्या वेळेला तर मला बांगड्या दिल्या मंगळसूत्र केला तर ह्या वेळेला काय ते करतात काय माहिती ठीक आहे बघूया संध्याकाळी काय वहिनी तुम्ही इकडे ऐकलंय आज तुमचा बर्थडे आहे ना आज बर्थडे आहे माझा थांबा ना मागे जाशा ना नालीत जास्त मागे नका सर तू तुम्हाला कसं माहिती माझा बर्थडे आज बरोबर माहीत पडतं हं? ज्याची आपण काळजी करतो ना त्याचं आपल्याला बरंच काही माहीत पडतं संध्याकाळी या बिर्याणी ठेवले म्हणजे आता त्याच्यामुळे ॲडव्हान्स आलो ना ॲडव्हान्स म्हणजे पहिले चाललं असं हॅपी बर्थडे थँक्यू खूप थँक्स वाढदिवसाच्या खूप खूप गरम शुभेच्छा गरम गरम म्हणजे गरमी जास्त आहे ना आता हां ते तर आहे म्हणून गरम शुभेच्छा माझा नवरा आहे ना असं बिर्याणीची ऑर्डर दिली आणि मला म्हटलं की आज सगळ्या गावाला बिर्याणीची ऑर्डर देऊया सगळ्यांना जेवण देऊया आज हा का? असे म्हणतात फक्त बिर्याणी बिर्याणी आहे कोशिंबीर आहे आणि जलेबी मला तुमच्याकडनं काहीतरी स्पेशल पाहिजे माझ्याकडून हां बर्थडे आहे ना आज मी पण स्पेशल देईल ना केक आहे ना मग स्वीट डिश आहे ना ऑलरेडी त्यावरती काय होतं हो बहिणी म्हणजे वेगळं काहीतरी वेगळं मला कळालं नाही तुम्ही काय बोलते ते बघा विचार करा बरोबर कळेल मग तुम्ही या ना संध्याकाळी तुम्हाला जे हवं ते देते नाही आता आलो ना मी थोडंसं पहिलेच आलो ना आता की नाही मला घरी जाऊन तयारी पण काय करायची आहे माहिती ना कोणी नाही आहे बरोबर आहे की नाही दिलं तरी काय हरकत नाही आहे कोणी नाहीये कोणी नाहीच नाही इथे आता आपल्याला बघणार कोण आहे बरं एक काम करा ना बसायचं का मी काय करणार आहे म्हणजे बसू ना थोडंसं मला पण छान वाटतं वहिनी तुमच्याशी गप्पा मारायला
तसं मला माझ्या नवऱ्यासोबतच चांगलं वाटतं गप्पा मारायला. मला पण तुमच्यासोबत भारी वाटतं ना मला. बसा ना. नाही तसं तुम्हाला काही हरकत तर नाही ना? नाही तशी काही हरकत नाही आहे. तसं नवरा मला म्हटलं की तू इथे बस, मी जरा जाऊन येतो जाऊ द्या, म्हटलं. मग काय तेवढं तुमचा वेळ पास होऊन जाईल, माझं पण टाइमपास होईल. आज तुम्हाला ऑफिस नाही आज? नाही ना, आज सुट्टी घेतली. आज सुट्टी? म्हटलं आपल्या जवळच्या व्यक्तीचा बर्थडे घेऊन टाकली सुट्टी. अहो ते काही लहान मुलांचा थोडी ना बर्थडे सुट्टी घ्यायला. नाही पण मग आता तुमचा बर्थडे, तुमचा बर्थडे म्हणजे वहिनी माझ्या मनाला राहावं ते सांगा. तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय माझं. पण वहिनी एक बोलू का, हां आज तुम्ही फार चमकताय बरं का. मला ते हे नवीन मंगळसूत्र आणि गेल्या वर्षी नवऱ्याने नवीन सोन्याच्या बांगड्या केल्या, वा, 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 वा. त्यामुळे आज आणि आज तुमची स्माइल बा बा वा अशी गजब स्माइल आहे ना. सोडा हो तुम्ही पण काय खरं खूप सुंदर आहे तुम्हाला smile. सकाळपासून कोणी भेटलंच नाही असं मला नाही वाटतं. तुम्ही भेटल्या ना. मी आहे ना वहिनी जाणबुजून सकाळपासून कोणाला भेटलं नाही. म्हणलं आज सुरुवातीला पाहिजे तर वहिनीचंच तोंड पाहिजे. असं माझ्या बायको सुद्धा तोंड पाहिलं नाही. काय माहिती का वहिनी, तुमचे चेहरे त्याने जादू आहे, जादू. काय भाऊजी नाही ना वहिनी, खरं ना. आज माझा बर्थडे म्हणून तुम्ही काहीही कौतुक करू नका हा प्लीज. का? मग काय नाही तसं बी आज तुम्ही सुंदर दिसताय, सांगितलं तुम्हाला मी. खूप भारी दिसताय, खूप भारी दिसताय. आज माझ्या नवऱ्याची इच्छा होती की त्यांना लाल कलर आवडतो म्हणून मी लाल साडी घालावी आणि सगळे दागिने घालावे म्हणून तसं घालतो. तो साडी शोभते बरं का वहिनी तुम्हाला. लय लय भारी दिसते, लय भारी दिसते. हो हो हो. माझ्या बायकोला तर काय सीवी घाला. नाही तुमची बायको पण सुरेख आहे दिसायला. नाही, पण ती मला नाही आवडत एवढी खास. अहो असं कसं, खूप छान मला दिसते ती तर. तुम्ही आवडतं, मला तुम्ही आवडतं. अहो, मी दुसरी कुणाची बायको आहे हा, असं त्याला काय काय तुम्ही पण. तसं काय आवडी निवडेल काय, त्याला काय बायकोच पाहिजे थोडीच. हा त्याला तर औषध नसतं म्हणा. बरोबरच आहे. बरं, जा वहिनी, तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं माझ्याविषयी? मला काय वाटतं म्हणजे आपण कसं वाटतं? असेच गावातले आहोत बस. नाही हो, गावातले का सात शेजारी शेजारी ना. हा हा म्हणजे मग मला ते शेजारी शेजारी म्हणलं आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे वहिनी. असं कसं चालायचं सांगा बरं तुम्ही. समजून काय आता ना, समजून तर नवरा बायकोच जास्त घेतात एकमेकांना. नवरा बायकोचा वेगळा विषय राहतो, आपण शेजारी आहे. बरं मी काय म्हणते, आपण ह्या विषयावरती नंतर बोललो तर आज माझा चांगला बर्थडेचा दिवस. नाही, तुम्ही चालेल, उगाच मला चालेल. जोर द्यायला नाही लावताय. का? नाही नाही, तुम्ही जोर नका लावू, मी आहे जोर लावून, तुम्ही काय टेन्शन घ्या. काय म्हणजे तुम्ही फक्त ऐकायचं, बाकी मी बरोबर करेन ना. हो हम्म, तुम्हाला टेन्शनच नाही ठेवणार मी कसलं. ठीक आहे हं? चालतंय. माझं असतं बरं का. निघायचं का आपण? तुम्ही कशाला जाता, तुम्ही राखा नाही तर. हो मी राखण आहे. तुम्ही याला राखा ना, मी तुमच्या जवळ बसतो म्हणजे कसं आहे. हो? भारी वाटेल ना. नाही कोणी पाहिलं ना तर. बघितलं तर बघितलं, त्याच्यात काय शेजारी शेजारी आहे. मग ते तर आहेच. त्याच्यात काय लोकांना वाईट वाटणारच. तसं नाही हो, तुमची बायको एवढी कजाग आहे ना, त्यामुळे मला जरा तिची भीती वाटते म्हणून. हा नाही, ती थोडीशी दुसरं काही नाही. ही लय मोठमोठ्याने ओरडते वहिनी, तिचा आवाजच तसा आहे. बरं चला, बसून पण फार कंटाळा आलाय. आपण जरा नाही तिकडे म्हणजे इकडे फेरफटका मारते मी. या इकडे नाही चालेल. तुम्ही जा ना तुमच्या वावरमध्ये, मी इकडे माझ्या वावरमध्ये फेरफटका वावरात मार. थांबता का? जरा मग बघते. आपण असं करू ना, दोघे जाऊन त्या वावरामध्ये. चल बरं या. चल, ते त्या बाजूचं माझं वावर आहे, चल. हो ना जातो सांगा काय रे बाबा, काय कुठे गेलता ऑर्डर द्यायला. काची बायकोचा बर्थडे ना, कोणत्या लहान आहे. ती मागून केली ती एवढा मोठा धरला हा मग चल, 4 एक बोकडे धरले. काय बोकडे कापायचे काय बोकडे तुया आणि 5-5 खेपे आणली. काल आणायचे मग आता ते सांगितलं ना डीजी, नाचायला मग जाऊ दे, 4 लाख रुपये उडून देणं मरतं. एवढं काय चाललंय हा बरोबर बायकोपेक्षा एवढा अप्रूप आला का? नाही तर तो 2 बायका करेलच हा मग ते पण लोक काय करतानाच केलं म्हणजे हं? लोकांना आणि मग काय लोकांना लोक काय करतानाच केलं हेतून तो काय केलं माझी तुला काय फायद्याचं पट्ट्याला हाऊस होती हा वय माझी. तर मग ते आणले करून फक्त पण लोकच फायदा घेऊन राहिले लोक काला फायदा घेतली, हा का? लोक मटण खायचा फायदा घेतली, 10 रुपयाचा. अरे एक दिवस तू जेवण चारशी पण वर्षभर लोकच चरतील तिच्या ते शक्य आहे का? काय फाडून टाके, फाडून बायको. येडं झालं वय कोणाला नको सांगू मग असा कोण माणूस आपल्याकडे येणार आहे? हा का
आता मी कुठून आलोय भाऊ वाघाच्या वाड्यामध्ये उंदीर आला ना उंदीर तो जिवंत झाला नाही पण जिवंत नाही मी आलो कुठून माहिती का कुठून तो राहणार तू हा मग काय झालं 2 जण मस्त पैकी कोणी तुला हा सवती नाही नाही हं? तुझी मागची बायको हा आणि आपल्या गावातलं एक कोण तोच बांधा शेजारचा कोण आता तुम्हाला विचार सगळं माहिती पण लय येड्या कोण खाली पडून वरच्याच मत घेतो कोण होता साम्या कोणापाशी तो बायको जवळ खरं बोलतोय ना आयला म्हणजे तो एवढा आहे म्हणा तुला काय लागेल ते मी करतो म्हणा तू जोरच लावू नको मी स्वतः जोर लावतो म्हणा हा का हा खरं ना बोल आयला खरं मग खोटं बोलायचं का चिरपत माझी तू जीवाचा जीवलग मित्र आहे मावाला हा हॅलो हा बकरे कापू नका बघा मी वस्तू तुझ्या शेजार नाही का तो डीजेवाला त्याला मला फोन आल्याशिवाय आणू नको तसा पहा तुझ्या खरं आहे ना पण अरे शिरपत अरे मला पावा ना रे अरे मला हावसाना बायकोचा बर्थडे अरे 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 काय बर्थडे काय काय तिचे नखरे काय त्याचं चालू काम मी आता म्हणत तिकडे होतो फुलवरच्या वावराजवळ तवाल्या चालू हा चालतो करून जाय मी आता जाय तू मी जातो बाई मला दिसत पण नाही इकडे रानाकडे आज दिवसभरची घरी नाही वाजले किती मला रानात पाणी सोडायला पण जायचंय काय कुठे चालली रानात चालली मी रानात हा आता रानात जाऊ काय करायचं काय करायचं म्हणजे अहो ते दिवसभरचे घरी आले नाही कोण माझे घरचे तो नवरा हा तो नवऱ्याला काच वेळ भेटतो तो यायला खावं काय झालं तो किती नाही मोठा होते ना मला बोलले मी जातो म्हणे अरे कुठे तुला मोठ्या कामाला लागला आता कुठे हो बाबा 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 काय काम तो असा मोठ्या कामाला लागला तुला सांगतो तो तुला काय वेळ भेटूच शकत नाही असं का बरं काय माहिती हा हा असं का बरं ते तुला माहिती झालं का काही नाही असेल माहिती ना ते मायापासून काहीच लपवत नाही हो नाही नाही हो. या बाबो ते तुमचं शेजारी वावर आहे ना हा माझ्या शेजारी एक वावर आहे पण ते शिरपतरावचं हा त्याच हा? त्याची हा. त्याची मागची बायको आहे का हा आहे ना हा मग ती जिप्राळी हा तिच्या मागे लागलाय तो काय बोलता तुम्ही हा मी स्वतः माझ्या डोळ्यानं खरं? कानाने ऐकलं ते मला म्हणा विश्वासच नाही तो बसत तिला अजिबात. तो तिला काय म्हणलं माहिती हा. का तुला मी शेवटपर्यंत विसरणार नाही असे बोलले तुला काहीच कमी करणार नाही म्हणून मी खरं हा तू जोरच लावू नको मी जोर तुम्ही- मी जोर लावतो म्हणून म्हणजे एवढी याची ताकद व्हायला चालली याला इड तो का नको जोर लावायला त्याला सांग हा हा दुसरा मी ना घरी गेली ना आज त्यांचा हात बघते तू त्याला काय देत नाही का असं काय बोलताय तुम्ही मग पटेल कसं का तोंड माझ्यात कोणती गोष्टीची कमी आहे तुम्ही मला सांगा सांगा बरं बाय आज एवढी दंडोपट बाई दिसती काय कमी तो म्हणजे सांग बरं पण तरी याला सवय लागेल गाण येडं खाऊ का तिडं खाऊ तिडं खाऊ का येडं खाऊ नाही मी आज त्यांचा हात बघणारच नाही. पण तुम्ही खरं डोळ्याने पाहिलं शपथ माझ्या डोळ्याने पाहिलं भाऊ खरं बोलताय का तुम्ही राणी मी तुझ्या कधी आतापर्यंत कधी बोललो तो नवऱ्याबद्दल मला त्यांच्याबद्दल मला कोणी बोललं मला विश्वासच पटत नाही 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 तू आहे ना खरं आहे का पण बिंदास जाय तिकडेच काय बसले proof दोघं काय जण तुमच्याकडे प्रूफ काय प्रोपला आता काय त्याचे फोटो काढून आणू मी फोटो काढायचा होता हा, ना नाही, तुम्ही. हे आपण म्हणजे तुम्ही उद्या अचानक गेले होते का? कोणाच्या माझ्या पोटावर मारा पण याच्यावर नाही मारू हा नाही हो मी आज घरी त्यांना आज जाऊन म्हणजे ते बघतेच. करतील आणि मी पाप कुठं फिरू बरोबर आहे की नाही पण असं तुम्हाला वाटतं का बाबूराव यांनी असं करावा नाही त्याने तर करायलाच नाही पाहिजे हो. मग तुम्ही सांगा ना यांना कोणती गोष्टीची कमी आहे का घरात तेच ना आलं हा? काय तो का मी नवरा विश्वास ठेवून त्यांना मी नाही पाठवते नाही तुम्ही कुठं दोघंच पण. नवरा बायको आहे. तुम्हाला नाही कोणाचा डिस्टर्ब करायला नाही कोणी काही हा? हा नाही पोरसवर अजून तुम्हाला हा काय माग बघते लागले आज त्यांच्याकडे बघते वाव. आणि ती बाई खरं आहे का तिथं बसलेली आहे का तिथेच बसलेले जाय ती? कुठं तुम फुलवरीच्या वावराजवळ फुलवरची वावर हा कोणती कलर साडी घालेल तिने असे लाल सर असे टिपके टिप्याची हा का हा मी येऊ का मग तुझे बाप कटन ते केस केस बी कापेले हा मग हा का? लय बरं दिसती ती आज मी त्यांचं तंगडच तोडते बाई हा? तंगड तोड नाही तर हात तोड नाही तर काय तोडायचं नाही हो ते पायानेच लय कुठं तुरु 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 चालतात ना तेच पाय तोडून टाकते मी म्हणजे ना कोणत्या बाईकडे जाणार बी नाही उठणार बी नाही बसणार बी नाही हे बघ. बस बोंबलत मी पाहिलं म्हणून तुला सांगितलंय मग तुला काय करायचं ते तू ठरव आता हा हा चल जाऊ का मी येते मग मी हा जाय काय वाटलं तर मला कळवा अजून काही बरं का बहिणी हा आज कसा वेळ गेला आणि मला कळलंच नाही हम्म हो ना तुम्ही जर असले ना बरोबर हा हे एकदम असं असं वाटतं ना हम्म. एकदम भारी पण आज तर तुम्ही तुमच्या वावरामध्ये गेलातच नाही बघायला आज नाही तर फक्त चक्कर मारलं लांबूनच बघितलं
तुम्ही असलं मला काय द्यायची करायचं हा ते तर तुम्ही बरं का वहिनी तुम्ही लक्ष ठेवा आमच्या वावरात मी आपलं समजा अहो मी रोज कुठे येत असते केव्हा तरी येते नाही तर नाही येत हो कधी का? हा जास्त नाही नाही पण जेव्हा बी आलं ना आपलं समजून लक्ष ठेवायचं बरं बिलकुल असं परक अजिबात मानायचं नाही हा टेन्शन नाही घ्यायचं अजिबात नाही घरचे म्हणून वागायचं घरचे म्हणून हा मग शेजारी शेजारी आपण शिरपतराव वहिनीला म्हणलं ना आपलं समजून वागायचं हा नाही चांगलं चांगलं. झालं ते बिर्याणीचं हा, या तुम्ही वहिनी या इकडे कॅन्सल केलं सगळं का? हा कॅन्सल केलं का काय झालं नाही करायचा बर्थडे पण तुम्हाला असं अचानक तू परत भडकावलंस ना माझ्या नवऱ्याला हा भडकावलं सकाळी पण तू तेच करून गेलीस आता पण तू तेच केलंस ना तुला बघवतच नाही ग तुला शिरपतराव बघवतच करा ना नाही. करा ना नाही तू आहे ना तू करतोय ना कर आहे ना तू करे आता मी का बरं कराल लाज वाटा बाई काय लाज आहे तुला काय झालं झालंय काय पण झालं काय माझी हा. माझी आमच्या डोळं का काय बारे बाबा आता बांधला का आम्हाला कळतच नाही का काही काय झालं वहिनी काय झालं नाही मी काय म्हणतो तू कर ना 4 बायका मी तुला आवडं पडलो का कशाला करू मी हा, तुमचं काय डोकं फिरलं का तुम्ही पण इकडे या शांत अगोदर. बस शिरपतराव तुला नकरी मी सगळं ओळखू बसेल अहो ती एकच बायको नाही ती इतकी अवदास आहे ना अहो, तिलाच परेशान आहे मी कशाला दुसरी बाईक करू ती काळी म्हणून तो ही पण तिकडे ठेवलं नाही का अहो माझा बर्थडे तुम्ही काय असं मंगळ बोलताय आजच्या दिवशी हा? कांचा बर्थडे गेला चोलीत बर्थडे नाही करायचा फिट्या नाही तुम्ही करायचं हिचं ऐकताय ना या तिचं नाही शेटणीचं? ऐकत तिचं नाही ऐकत मग मी डोळ्यानं पाहिलं कानानं ऐकले काय पाहिलं आजपर्यंत तुझ्यावरून मी याचा छळ केला छळ आणि तू हे नखरे ना या आता कळाली तुला एक कर तुला ते कर तुला एक अंगाला हात इकडे वा, इकडे वा तुम्ही तुम्ही शांत तर व्हा तुम्ही नाही काय शांत होती ऐका ना माझं खूप प्रेम कर आहे कर तुमच्यावर. कर करते त्याच्याबरोबर कर अहो, प्रेम. ऐका ना माझं खूप प्रेम आहे तुम्ही मला एवढा जीव लावताय मला एवढं सांभाळता तुम्ही यांच्याकडे नाही कशाला मी जाताय? प्रेम नाही करीत का तुम्हाला तरी शोभतं का वय वहिनी मी नाही करीत प्रेम नाही कधी कसं आज कधी बोललो का नाही तो नाही कधीच प्रेम नाही. करीत लपड करतो नाही लपडा बी नाही लपड लपडा काय समजा सोन्यासारखी बायको आहे तुमची चवळीची शेंगासारखी दिसती हा शोभतं का अहो तुम्हाला एवढी गोड भोपळ्यासारखी बायको आहे माझी वाली. बाबा ते हा. तुझ्या ठिकाणी दुसरं जर असता ना येरवाणी पिवळा केला जावटा का बरं शिरपतराव आमच्या दोघांचं काहीच नाही ना लपडा नाही आमचं ऐका ना तू आगायला नको हात लावू. सांगणार आहे नाही मानलंय ती वहिनी चांगली आहे हा, चालतं. पण लपडा लायक तुला नाही नाही म्हणत नाही ती हा. काय गोष्टीला हा? सांग अहो, यायला विचारा नाही कधी बोलले का मला चालता बी नाही बोलले रस्त्याने सोबत कशी 2-2-3-3 घंटे गप्पा हा तू अजून आगीमध्ये तेल टाक ती तुला वहिनी बघवतच आहे वहिनी तुला. तुम्ही राग पाहते ना माझ्याकडे राग हो, राग पागल मी पाहते. तुमच्याकडे राग ते राग पाहते एकदा काय झालं माहिती ते ट्रॅक्टर नाही का आणला होता गणप्याचा मंडळी आली बाई हिला काल ती काल आली आता काल आली म्हणून. हा ती आली का वावरात गरखा मारायला गरखा मारायला आली असेल ऐका ना माझं थोडं तरी ऐका काय केली आज माझा बर्थडे मी खोटं नाही काय बोललं. काय झालं ही सटवी कधी सटवी? कोण सटवी? ए बाई नीट बोल तुमच्या बायकोला काय बोलते बघा ती हा? हा, मग ते म्हणणारच आहे तुम्ही तुम्ही मला असं कसं बोलू शकता हो तू का रे साडी खुश राहील धुणं धुवायचं का तुला धुणं धुवायचंय दुसरं धुणं येते काय काय शिरपतराव झालं काय चालू काय माझी बायको अशी पदर खुश राहिली महादर पेटी काय काय महादर कोणी? पेटी डोळे दाखवू तेव्हा कोणी पाहत रे कोण आहे ही? तुम्ही कुठे गेले होते नेमकी मला ते सांग ही कोण आहे तुला माहिती शिरपतरावची बायको वहिनी माझी भाऊजाई बायको होती अहो, मग तुम्ही तर मला घरी आमंत्रण द्यायला आले होते ना बर्थडेचं हा, कोणाचा बर्थडे होता बरं मी काय म्हणतो शिरपतराव जाऊ दे होता का? अरे तू नवरा साजरा करणार आहे जाऊ दे माझ्यासारखं नको बोल तुम्हाला झालं काय कोणी सांगितलं काय कान भरले काय कोणी कोणी सांगितलं? हा? हा? तो बाबराव म्हणा बाबूरावला बोला काय बाबूरावला बोल बोला नाही मी फोन करतो एक नंबर खरा माणूस हा ना काय खरं फोन नाही लावायचा माझ्याशी पहिले बोलायचं फोन ऐका ना, तो नारद मुनी आहे, तुम्ही त्याच्या का नादी लागला आणि बरेच वर्षापासून हॅलो बाबूराव या ना इकडे या ना अरे आपल्या मला ते अरे पार्टी मटन आणलं अरे काय बाबूराव या ना अरे या ना खांबा आणला ना मटन मी आता येत आहे तू हो मटनच काढ ये पटकन ये लवकर ये वाट पाहतो येऊ राहिलं तुमचा विश्वास नाही काय माझ्यावर ये आग लावली थांबा मला यांची काढू द्या तर पहिले तुम्ही काय म्हणत होते मी चाललो म्हणे कामावर म्हणे आज सुट्टी आहे मी रानात जातो मग रानातच आलो ना हे काय रानातच आलो वाड्यामध्ये या वाड्यात आला त्या काय बाबूराव आला जवळच आता वाटतं हं? अरे मोटर चालू केली होती हा का त्याच आवाज येऊ राहिला का गाज भरी तुझं हा का काय जमले एवढे तुला कल्याण चालवलं म्हणे माझं आलं तू म्हणलं ते खरं झालं बघा झालं का खरं झालं बाबूराव, खरंच अहो झालं. तुम्हाला काय एक मिनिट तुम्हाला काय लाज वाटते की नाही मला सांगा चांगला आमचा सुखाचा संसार चालू असून तुम्ही असं तेल ओतून बरं आग लावून देता काय का? काय पाहिलं बरं तू आमचं बरंच आलं आहे. काय पाहिलं बरं आमचं आलं काय तुम्ही करतो दोघं इकडे उभे होते त्याच्या आईला उभे तर आता बी आहे
उभे तर आता बी आहे उभे होते ना हा तेव्हा मी त्या वादात सरळ आलतो मी तुमचं एवढं ऐकलं हा तू एवढं म्हणला हा वहिनी तू काही जोर मारू नको जोर मारायला मी आहे म्हणून बड्डे दिवशी चालू होता हा? पाहिलं का बड्डे काय? अरे जोर. अरे तुला बड्डे काय जोर, घेऊ एवढा बरं? जोर आला का? काय घेऊ बरं तुला काय कमी करू म्हणून बड्डे हे दिवशी करायचं चालू ऐक होता हा दुसरं काय हा? अरे बड्डे दिवशी चालू होता तू ये ना सगळ्या हा. ना येतात बंद कर रे काय रे भाऊ, मा याच्या विश्वास राहील नाही हा. यानं त्या ठेकेला उभ्या उभ्या काय केलं तर काय हा. चिमटा घेतला होता फक्त आणि मग- तिनं माझी तू खोडी आवाज केली होती चिपटे गेला होता हा ती आग आगून उठली आग आगून हा 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 लागली ती अवघड जागी चिपटे हा. घेतला यार. हो जाऊ दे तू येते तो तो माझ्या बायको बरोबर काय घेऊ शकतो हा. वहिनी अहो ऐका ना तसं काहीच नाही नाही. हो ऐका ना माझं पण येतात ते बंद कर तू ते बंद कर रे. नाही मी नाही रे केलं आता तसे मी लय सुधारलो आता मग हा अहो, धंदा आम्ही कोणता तुम्हाला पहिले सांगत होते अवदस चांगली नाही म्हणून आमचा पण तुम्ही मामा ऐकता कुठं आता कोणाला फोन कर हॅलो मी काय होतो मामा हिला घेऊन जा बरं तुम्ही चॅम्पीला काय मला नाही अहो, लागत असं काय करताय नाही 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 तुमचं जास्त प्रेम आहे बर्थडे माझ्यावरती कॅन्सल केलं लय अंगात तुमच्या घरी करा बर्थडे लोक काय करतात केलं का बाय काय यार हा लोक काय करतात तुम्हाला तर बघवतच नाही कळत बाबा. शिरपतराव लय राग असेल वहिनी आणि चला 2 दिवस कुठं राग चला? शांत होईल कुठं? आपल्याकडे घे राग कशाला? शांत होईल, चला काय कशाला? बोलताय राग ते? शांत झाला का निघून ये घेऊन जा कॅम्पिंग घेऊन जा हा? ऐका ना, मी खरंच काय केलं काय नाही कायमची तिला बारीकची जाडीची बारीक करून टाकेल मी. ऐका ना ते काय बोलले आज हा. तुमचं डीजे बीजे आहे ना तर मी मस्त जोर धरून हा नाचतो. तसं विषय असं चालत म्हटले बाबरा होते ते बस. तुझा गैरसमज झाला बाळाच्या पोर आहे काय हा? अहो का माझा सुखाचा संसार तुम्ही हा. उद्ध्वस्त करते मला आता आहे सांगा ना डीजे ना तो सांगा तुम्ही दोघांनी शिरपत- यान तुमचा वाजवतो ए मी DJ. शिरपतराव नेमकं हो, बाबूराव ऐका तुझ्या ना. 2 बायका संसार चांगला चालला तो पावा ना ऐका ना ओ इकडे बा तुम्ही हिचा डीजे वाजवा मी यांचा डीजे वाजवते तुम्हाला ढोल वाजते का ऐका ना तुम्ही त्यांचं नका ऐकू ते नाही नारळ नाही नाही बोलले. तो का मला जो आता जो अहो, कधी त्या- खोटा बोलेल नाही कधीच तो नाही तर. हा? हा आम्ही इतका रोज बैठक केलंय कांबळे चला आपण घरी जाऊ. खायला पण बाबूराव नाही नाही अहो, नाही माझं- खरं बायको असं नाही तावरी करताय. खरं सोनं खरी लक्ष्मी खरंच आहे ना. खरी लक्ष्मी हा. हा वाहनात आहे पण गुन्हात हा आहे गुन्हे करावं तर अशी बायको करावं बरोबर आता गेला अशा डबे करा बाय करा अहो त्यांनी किती लोकांचे घर उद्ध्वस्त केलेले तुम्ही काय त्याचं ऐकताय नाही नाही माझं खरंच काय नाही हो. तुम्हाला मी तू खूप आता मानलं तू त्याच्या घरी जा. मारलं की नाही अरे ए, बडं आता शिरपतराव काय पाव राहिली शिरपतराव असे तू आता काय कमी होत थांब माझ्याकडे कमी पडलं म्हणून तर तिकडे गेला तो थांब ना जरा थांब ना तू काय पाहिलं आमचं कमळे इकडे कमळे अहो मी आहे ना शिरपतराव अरे या ना ते महारावची म्हातारपणात फारकत केली बरोबर आहे तुम्ही नवतर नाही अजून सुधरा ऐका ना अरे कमळे मा कोण चुकलं बघा मला माफ कर तू हिच्यामुळे ना तुला लय छळलं आता आहे ना आता तुला छळणार नाही तुला आता लक्ष्मी म्हणून वागीन मी आता ऐका ना माझं प्रेम आहे माझं खरंच यांच्यासोबत माझं खरंच त्याचं प्रेम प्रेम आहे आहे त्याचं समाबरोबर. प्रेम आहे तुझं त्याचं नाही प्रेम आहे नाही माझं प्रेम नाही 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 मुंडका काढू का हा? अहो, खरंच नाही हो प्रेम हा माझं बरं काय म्हणत माहिती का आपल्या शेजारीच आहे ना मला हा आपल्या कोणी पाहणार नाही मला नाही मला लक्ष ठेव असं हं? इकडे गेले लय- लय अंगात चाललं हा, होतं ना. जाऊन आले जाशील का करशाल करशाल का ओय, लागलं लागल ना ओय, मी काय सांगते ओय, शिरपतराव या अहो, बाबा. शेजारी राहतो. लागल ना माझ काय कमी होती तिच्याकडे गेले तुम्ही चांगली असते ना हा? असं झालं तर ते तमुकची पुढे पडेल होती कोणाची काय? आम्ही तंबाखू नाही खात अरे 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 खाली खिचून पडली हा? होती. हा. नाही माझी अहो, कशी काय ते काय बोलले माहिती का शेजारी शेजारी राहतो शेजारी शेजारी बस आणि मी यांचा ढोल कशी वाजवते मी डीजेवर जायचं का अरे नाचायला तू ऐक जरा तू लोकच ऐकू संसार नको मोडू समाजीला सांभाळ आता कमळे मी म्हणलं हिला नाही रे बाबा मला हेच रोहाण सांभाळा ना कमळे जाऊ, तुझ्या कमळे जाऊ. पाया हा? पडते माझं नको पाया पडू. काय मला काय बोलले तुम्ही काय मी कोण आहे? पाया पडते म्हणजे ऐक ही ना माझं. साधी बाई सांभाळा ए, माझं ऐक हे ना. गोड बोलू आता तिथे लागले लागारे तू आता काय झालं हे ए, येऊ तुम्हाला का? हा बाबर इकडे लागले लागारे आता तो इकडे मला कळलं तुझे काय ते शाळा चालू आहे तो बायको जायला ना त्याच्यामुळे गेलते म्हणून तू केला ना कार्यक्रम त्याचा म्हणजे तुम्हाला बघवत नाही हा. तुम्हाला आहे ना तसं नाही बाबा. जाऊ दे रे ती विचार चांगली आहे ते काय संसार म्हणतो? कोण वाईट पडलं तिला हा? कोण वाईट तुम्ही पडलं कळ लावलीत ना माझ्या नवऱ्याला पहिला- तुम्हाला काय करू ते सगळं हा करायचं ना. मला सांगा बघू आमचं असं काहीच नाहीये बरं वहिनी घ्या गोड गोड बोलून घ्या काम काय चालू गोड गोड? हा काय गोडगोड माझीशी नाही रे शिरपतरावशी म्हणतो मी हा म्हटलं मला तुम्ही गोड टाकून गोड गेले मला ते आता मी माझा बर्थडे होता बरं, मी आता घरी नाही 2-4 दिवस नाही हा बरं चला मी काय चला हा, माझा बर्थडे होता ना बड्डे घालतो ना मी एकटाच आहे नाही तुमचं बाबूराव जाय घेऊन इथं बड्डे घाल एक विचार बरं तुम्हीच विचारा ना तू विचार वहिनी जा बाबूरावच्या घरी त्यांनी माझी संसाराची वाट लावली माझं नाही नाही जायचं आपण दोघ घेऊन जाऊ चल येईल का पाहिजे दोघं करशील मिळून- का? करशील आपण दोघे मिळून करू ना हा, बरोबर, एक बड्डे विचार. हा ती नाही म्हणली ना. जायचंय मी माझ्या घरी चालले मला नाही जायचं कुणासोबतच नाही जायचंय गेली बा
आयला चांगली बाई होती रे तुम्ही, चांगल्या बाईचं काय? वाटलं चांगली होती? चांगली होती ती? स्वभाव चांगली होती. अरे पण ते काय उद्या करते नाही रे बाबा, म्हणजे तुम्ही तिचा बर्थडे बी केला असं वाटतंय मला. ए, कुठे खरंच- केला? रानात? खरंच काही नाही केलं बघ, काहीच नाही केलं बाबा. रानात बर्थडे कापला. अरे काहीच नाही केलं मी, मग तुम्ही इकडे काय करत होते? फ्लावर. आपल्या वावरात गेलो होतो. मग ही फ्लावर दुसरे फ्लावर ये बघायला आले तिकडे. होते का ही फ्लावर बघायला आले होते? ते आपल्या राहत होतो वालवडाच्या, तिकडून आलो इकडं हा, घरी मग चाललो इथं होतो. केक कापत होते. अच्छा, चाल घरी. आले हे येडाचे दाड येडन दाड चाल. कवर आहे, बसा घरी. हा